रेल्वे गेट ते इसळप आणि निमळक ते निमगाव फाटा हा रस्ता खूप वर्दळीचा आहे। या रस्त्याची अवस्था खूपच खराब झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत। खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकीस्वार घसरून पडतात। सर्व वाहन चालक या खड्ड्यातून वाहन चालवताना त्रस्त होत आहेत। या दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक असून त्याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी के.एम. डोंगरे यांना देण्यात आले। अनेक दिवसांपासून मागणी केली जात असून देखील सदर विभागाचे दुर्लक्ष होत आहे। पावसामुळे आता अजूनच बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नगरपंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर दिलीप पवार यांनी निवेदनाद्वारे केली। यावेळी निमळक शिवसेना शाखा प्रमुख बी.डी. कोतकर, संदीप गेरंगे, सहदेव लांडे, पोपट गाडगे, विकास शेळके, निलेश पाडळे आदी उपस्थित होते। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।